नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पंचवटीत घडलेल्या प्रकरणाची एटीएस संस्थेच्या मार्फत सखोल चौकशी व्हावी, विश्व हिंदू परिषद नाशिक यांची मागणी. या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण, मुळापर्यंत जाण्याची गरज. पोलिसांसमोर मास्टर माइंड शोधण्याचे मोठे आव्हान. आज दिनांक 24 जून रोजी पंचवटी नाशिक येथे रमेश चव्हाण याच्या नावे खोटे पत्रके वाढवून विविध जातीचा उल्लेख करीत हिंदू धर्मात जातीय तेढ निर्माण होईल यासाठी प्रयत्न केलाय. तसेच 3 दिवसांपूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून काही लोकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. या दोन्ही गोष्टींचा विश्व हिंदू परिषद तीव्र निषेध करीत आहे आणि नाशिक पोलिसांनी दोन्ही प्रकरणात तत्परतेने केलेल्या कारवाईचे अभिनंदन करीत आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांमध्ये कोणत्याही हिंदू मंदिरामध्ये प्रवेश करताना कोणालाही त्याचे नाव, आडनाव, गाव, जात, धर्म विचारला जात नसताना अशा प्रकारे विविध जातींचा उल्लेख करीत मंदिराजवळ येण्यास बंदीचे पत्रक हे हेतू पुरस्सर सामाजिक व जातीय तेढ निर्माण करीत आहे. या अशा घटनांचा करता करविता कोण आहे व त्यामागे षडयंत्र अथवा राजकीय आहे का याचा पोलिसांनी सखोल तपास करावा. हा तपास एटीएस सारख्या संस्थेमार्फत व्हावा अशी मागणी आमची आहे. न हिंदू पतितो भवेत हे सर्व शंकराचार्यांनी एकत्र येऊन सांगितले. कोणत्याही प्रकारच्या अस्पृश्यतेला आपला संस्कृतीत स्थान नाही. सर्व हिंदूंच्या मनात पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपार श्रद्धा आहे. पूजनीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाप्रमाणे हिंदू धर्मातील सर्व मठ, मंदिरे ही सर्व जाती पंथासाठी खुली असतात. श्रीरामाचे जीवन हे समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे व समानत्वाची वागणूक देणारे आदर्शवत होते. अयोध्येमध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर प्रतिष्ठापनेनंतर हिंदू समाजातील सर्व भेद कमी होऊन हिंदू समाज हा एक संघ होत आहे. हिंदू समाजात फूट पाडावी, समाजात विद्वेष पसरावा यासाठी काही समाजविघातक शक्ती कार्यरत आहे का याचा शोध घ्यावा. पोलीस प्रशासनास विनंती आहे की या प्रकरणामागे ज्या देशविघातक शक्ती आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच अशा खोट्या प्रचाराला समाजाने बळी पडू नये असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली आहे. यावेळी विराज लोमटे, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष नाशिक, मनोज राजवाडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री प्रदीप वाघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, लक्ष्मण टोपले, जनजाती कल्याण आश्रम, लक्ष्मण सावजी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदी जण उपस्थित होते. नमस्कार. आज सकाळी नाशिक येथील पंचवटी भागामध्ये एका तरुणाने जातीय विषयक पत्रक वाटत हिंदू धर्मातील विविध जातींमध्ये भेदभाव निर्माण होईल, तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने प्रयत्न करून नाशिकमधील विविध समाजातील लोक राम मंदिरात गोळा होतील अशा प्रकारे रचना केलेली आहे. 2-3 दिवसापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. गेल्या 2 दिवसात झालेल्या ह्या घटना हा आपल्या देशातील सामाजिक सलोखा संपवण्याचा प्रयत्न, जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न, धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सामान्यतः सज्जन माणसांमध्ये शक्य नाहीये. हे कोणीतरी विध्वंसक प्रवृत्ती जाणून बुजून हा प्रकार करत आहे. आपल्याला माहिती आहे की अयोध्येतील राम मंदिराच्या निमित्ताने माननीय पंतप्रधान नाशिकमध्ये जेव्हा आले होते काळ्या राम मंदिरामध्ये, त्या काळापासून जानेवारीपासून साधारणपणे काही लाख लोकांनी काळ्या राम मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. मग हे दर्शन घेताना त्यांना कोणाला नाव विचारलं गेलं का, त्यांचं गाव विचारलं गेलं का, त्यांची जात विचारली का, त्यांचा धर्म विचारला का? तर असं काहीही कधीही झालेलं नसताना मंदिराचं दर्शन हे सामान्यपणे सगळ्यांसाठी उपलब्ध असताना काही विशिष्ट जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश नाही अशी खोटी बातमी पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम एका सोनवणे नावाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. हा कार्यकर्ता कोणाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या विचाराच्या संघटनेचा आहे याचा सखोल अभ्यास केला गेला पाहिजे. पोलिसांनी याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्या मूळ स्तोत्रापर्यंत ते गेले पाहिजे. मी पोलिसांचं अभिनंदन करतो की ह्या प्रकरणात, आजच्या प्रकरणात असो किंवा 3 दिवसापूर्वी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना झालेले मारहाण असो, 8 तासाच्या आत ते आरोपींपर्यंत पोहोचले आणि त्यांनी आरोपींवर कारवाईची सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे चांगलं काम पोलीस पण करत आहेत. समाजानं सगळ्यांनी पोलिसांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे.
विश्व हिंदू परिषदेतर्फे आम्ही नाशिक पोलिसांचं आणि महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो. परंतु ह्या घटना निर्माण करणाऱ्या लोकांना शोधून काढलं पाहिजे, वेळीच बंदोबस्त केला पाहिजे, म्हणजे पुढच्या 6 महिने वर्षभरामध्ये नाशिकचं वातावरण किंवा संपूर्ण भारताचं वातावरण गढूळ होणार नाही याचा प्रयत्न केला जाईल. अन्यतः अशा विघातक शक्ती ह्या देशामध्ये आपल्यात भांडणं लावून संपूर्ण देशाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं या आव्हानातून मी समाजाला आवाहन करतो की त्यांनी शांतता राखावी, आपापसात एकमेकाविषयी द्वेषपूर्ण विचार करू नयेत, सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करू नयेत. या उलट सामाजिक सलोखा कसा निर्माण होईल या संदर्भातल्या पोस्ट कशा करता येतील त्या पोस्ट व्हायरल कराव्यात आणि संपूर्ण देश प्रगतीच्या दिशेने कसं जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सावधानी बाळगली पाहिजे. धन्यवाद.